सुप्रभात मैत्रिणींनो, सुप्रभात क्लास. आजच्या योग वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण थोड्याशा पुढील आसनांसाठी आदर्श अवस्था घेण्याकरता प्रयत्न करणार आहोत आजपासून. त्याकरता तयार व्हायचं आहे. पद्मासन, सहजासन, स्वस्तिकासन किंवा वज्रासन घालून घ्या. साधी मांडी घाला. पद्मासन येत नसेल तर प्रयत्न करायचा आहे पद्मासनाचा. हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा. मनगट गुडघ्यावर, कोपर किंचित वाकलेले, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. आता एक मोठा श्वास घ्या. तितकाच मोठा श्वास सोडा. पुन्हा एकदा एक मोठा श्वास घ्या. तितकाच मोठा श्वास सोडा. आता संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. त्रिवार ओंकार आणि गुरुवंदनेसाठी तयार व्हायचंय. श्वास घ्या. श्वास सोडत ओंकार. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ओंकार स्तुती म्हणायची आहे. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. सावकाश डोळे उघडायचे. दंडस्थितीमध्ये जाणार आहोत. वरचा पाय सरळ करून घ्या. खालचा पाय सरळ करून घ्या. दोन्ही पायांची हालचाल करून घ्या. डावा पाय जवळ घ्या. उजवा पाय जवळ घ्या. चवड्यावर येऊन दंडस्थितीत यायचंय. दंडस्थितीमध्ये यायचंय. दोन्ही पायांमध्ये शोल्डर डिस्टन्स बिटवीन युअर लेग्स. खांद्यांप्रमाणे खांद्यांच्या इतकं तुमच्या दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. सावकाश श्वास घेत दोन्ही हात वर न्या. क्लॅस्प युअर हँड्स. दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंतवून द्या. टाचा वरती उचलून घ्या. धरून ठेवायचे. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हात मागे न्या. मान ताणून द्या. बोटं मागे नेऊन एकमेकात गुंतवायची आहे. दंड ताणून द्यायचे. मान ताणून द्यायची. पुन्हा श्वास घेत दोन्ही हात वर आणा. टाचा वरती उचला. वरती ताणून द्यायचे दोन्ही हात. टक इन युअर स्टमक. पोट आतमध्ये खेचून घ्यायचंय. टाचा वरती उचलायचे. दंड वरती ताणून द्यायचे. समोर बघायचंय. श्वास सोडत टाचा टेकवा. दोन्ही हात मागे न्या. बोट एकमेकात गुंतवा. मान ताणून द्या. समोर बघा. दोन्ही हात कमरेवर येतील. मानेच्या हालचाली करणार आहोत. मान समोर वाकवायची. नंतर मागे ताणून द्यायची आहे. हनुवटी कंठकुपामध्ये टेकवा. मान ताणून द्या. हनुवटी कंठकुपात टेकवा. मान ताणून द्या. उजवीकडे आता. उजवीकडे डोकं न्यायचंय. उजवा कान उजव्या खांद्याकडे न्या. डावा कान डाव्या खांद्याकडे न्या. पुन्हा एकदा मान सरळ.
उजवीकडे बघायचंय आणि डावीकडे बघायचंय. उजवीकडची भिंत बघा, डावीकडची भिंत बघा, समोर बघा. मानेचं वर्तुळ करायचंय, समोर वाकवायचंय डोकं. डावीकडून मागे, उजवीकडून समोर, मान सरळ. विरुद्ध दिशेने समोर वाकवा, उजवीकडून मागे, डावीकडून समोर, मान सरळ. पुन्हा एकदा. डावीकडून मागे, उजवीकडून समोर, मान सरळ. पुन्हा विरुद्ध दिशेने उजवीकडून मागे, डावीकडून समोर, मान सरळ. श्वास घेत दोन्ही हात सावकाश वर न्या, वरती ताणून द्या. टाचा वरती उचलून घ्या, पोट आतमध्ये खेचून घ्या. दंड वरती ताना, समोर बघा. टाचा खाली टेकवा, गुडघ्यामध्ये वाकवायचे पाय दोन्ही आणि चवड्यावर बसायचे. पुन्हा वरती यायचंय. श्वास घेत टाचा वरती उचला, दोन्ही दंड वरती ताणून द्या. बोट एकमेकात गुंतवून हात वरती खेचा. टाचा वरती उचलून घ्यायच्यात, पोट आतमध्ये खेचून घ्यायचंय. श्वास सोडत दोन्ही हात खाली, गुडघ्यांमध्ये पाय वाकवायचे. होल्ड युअर नी. चवड्यावर जाऊन बसायचंय, गुडघे पकडायचे. पुन्हा वरती उठायचंय. टाचा वरती उचला, दोन्ही हात वरती ताणून द्या, दंड ताणून द्या. खाली आता श्वास सोडत एक्झेल अँड डाऊन. इनहेल, श्वास घेत वरती यायचंय. श्वास सोडत खाली जायचंय. श्वास घेत वरती या, दोन्ही हात मागे ताणून द्या, मान ताणून द्या. होल्ड. संत श्वसन चालू द्यायचं. आता श्वास सोडत खाली जायचंय. दोन्ही हात दोन्ही पायांच्या खालून मागे न्यायचे, चवड्यावर बसायचे. होल्ड. समोर बघायचे. पुन्हा उठायचंय. दोन्ही हात वर आणून मागे ताणून द्यायचे, मान ताणून द्यायची आहे. नजर छताकडे. श्वास सोडत खाली जा, गुडघ्यांमध्ये चवड्यावर बसा. दोन्ही हात पायाच्या खालून मागे न्या, हाताचा तळवा जमिनीला टेकून द्या. पुन्हा उठायचंय. दोन्ही हात वर न्या, ताणून द्या मागे. खाली या, चवड्यावर बसा. दोन्ही हात पायांच्या मधून मागे न्यायचे, समोर बघा. पुन्हा या, वरती धरून ठेवा. आता दोन्ही पाय जुळवून घ्यायचे. स्ट्रेच. जेवढं मागे झुकता येईल मागे झुका. दंड ताणून द्या, मान ताणून द्या. पुन्हा सावकाश खाली या. पायांमध्ये शोल्डर डिस्टन्स घ्यायचंय, चवड्यावर बसायचंय. दोन्ही हात पायाच्या खालून मागे न्यायचे, समोर बघायचे, धरून ठेवायचे. सावकाश परत वरती यायचे. श्वास घेत दोन्ही हात वर आणा, बोट एकमेकात गुंतून द्या. टाचा वरती उचला, टाचा खाली टेकवा. श्वास सोडत गुडघ्यामध्ये वाकायचे फक्त. स्क्वॉट पोझिशन. उजवा कोपर डाव्या गुडघ्याच्या पलीकडे अडकवायचा आहे. नमस्कार स्थिती करायची आहे. स्क्वॉट पोझिशन येणार आहे. पुन्हा उठायचंय, सरळ व्हायचंय. श्वास घेत वरती यायचंय. दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतून द्यायची आहे. टाचा वरती उचलायच्या, समोर बघायचंय. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हात समोर आणायचे, गुडघ्यामध्ये वाकवायचे. पाय कोपर अडकवायचे, डावं कोपर उजव्या गुडघ्याच्या पलीकडे डावं कोपर अडकवा. हाताची नमस्कार स्थिती, धरून ठेवा. स्क्वॉट पोझिशन. पुन्हा उठायचे. श्वास घेत वरती उठा, दोन्ही हात वर न्या, टाचा वरती उचलून घ्या.
करायचंय. श्वास सोडत एक्झेल, खाली या. हाताची नमस्कार स्थिती. पुन्हा वरती यायचे. श्वास घेत दोन्ही हात वर न्या, टाचा वरती उचलून घ्या. श्वास सोडत सावकाश दोन्ही हात बाजूने खाली. स्क्वॉट पोझिशन. कोपर अडकवा विरुद्ध बाजूला. सावकाश. श्वास घेत वरती यायचंय. आता फक्त उजवा हात वरती न्यायचाय, मागे ताणून द्यायचं. उजवा हात वरती न्यायचा आहे, मागे झुकायचंय, मान ताडून द्यायची आहे. सावकाश स्क्वॉट पोझिशन मध्ये जायचंय. उजवा हात आणि डावा हात पायाच्या तळव्याजवळ टेकवायचे. गुडघे वाकलेले, गुडघे वाकलेलेच. या पद्धतीने उठायचंय वरती. उजवा हात वर न्या, पुन्हा खाली या. उजव्या बाजूला दोन्ही हाताची तळवे नेऊन टेक. पुन्हा वर या, टाचा वरती उचला. उजवा हात मागे ताणून द्या, टाचा टेकलेल्याच असू द्या. खाली या, दोन्ही हात उजवीकडे नेऊन टेकवा. आता सावकाश वरती या. कमरेतून इनहेल, डावा हात वर न्या, मागे ताणून द्या. खाली या, डावीकडे दोन्ही हात नेऊन टेकवा. पुन्हा या, वरती यायचंय. इनहेल, डावा हात मागे न्यायचा. पुन्हा कमरेतून सरळ खाली यायचंय. कमरेतून खाली वाकायचंय. गुडघे पण वाकलेले, डावीकडे दोन्ही हातांची तळवे नेऊन टेकवायची. पुन्हा यायचंय. वरती या, कमरेतून सरळ व्हायचंय, मागे जायचंय, मागे झुका, डावा हात वरती. खाली या, कमरेतून खाली वाका, गुडघे वाकलेले. स्क्वॉट पोझिशन. दोन्ही हात डावीकडे नेऊन टेकवा. पुन्हा कमरेतून सरळ व्हायचंय. उजवा पाय किंचित मागे, उजवा हात वर न्या. उजवा पाय किंचित मागे, उजवा हात वर न्यायचा आहे. डावा हात कमरेवर, मागे झुकायचंय. आता श्वास सोडत पाय पुढे आणा. डावीकडे हात नेऊन टेकवा, डाव्या पायाच्या पलीकडे हात नेऊन टेकवा. पुन्हा वरती यायचं. उजवा पाय किंचित मागे, मागे झुकायचं. पुन्हा सावकाश पाय जागेवर, कमरेतून खाली यायचंय. एक्झेल अँड डाऊन. धरून ठेवणार आहोत आता हे वेळ. कमरेतून सरळ व्हा. उजवा पाय किंचित मागे, उजवा हात वरती उचला, मागे झुका. जेवढे झुकता येईल तेवढे धरून ठेवा. सावकाश कमरेतून वाकायचंय. उजवा हात डावीकडे आणून टेकवायचा. दुसऱ्या बाजूने डावा पाय किंचित मागे न्यायचा, डावा हात पाठीमागे न्यायचा, समोर बघायचं. जेवढं मागे नेता येईल तेवढं मागे न्या, ताणून द्या. डावा हात सावकाश. आता एक्झेल अँड डाऊन. दोन्ही हात घोट्याजवळ, उजव्या पायाच्या पलीकडे नेऊन टेकवा. पुन्हा वरती या. डावा पाय मागे, दंड ताणून द्या, मागे झुका. सावकाश खाली या. एक्झेल, दोन्ही हातांची तळवे डावीकडे नेऊन टेकवा. पुन्हा इनहेल, अप, एक्झेल अँड डाऊन. सावकाश दोन्ही हात आता वरती आणायचे, टाचा वरती उचलायचे. पुन्हा एकदा दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवून द्यायची. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवून द्यायची. समोर बघायचं. आता टाचा टेकून द्या. दोन्ही हातांची बोटं सोडवायची आहेत. दंड मागे ताणून द्या, मान ताणून द्या, मागे झुका, धरून ठेवा. सावकाश
खाली जायचंय, कमरेतून खाली जायचं का, एक्झेल अँड डाऊन. पायाची बोटं पकडण्याचा प्रयत्न करा किंवा घोटा पकडा, कोपर वाकवा. जेवढं कमरेतून खाली जाता येईल तेवढं खाली जा, धरून ठेवा. सावकाश कमरेतून इनहेल, वरती या, पुन्हा मागे झुकायचे, एक्झेल अँड डाऊन. खाली वाका कमरेतून, गुडघे सरळ, पुन्हा वरती जायचंय. इनहेल, एक्झेल अँड डाऊन. इनहेल अँड अप अँड होल्ड. 1 2 3 4 5. खाली जा. 1 2 3 4 5. सावकाश वर या. इनहेल, दोन्ही हात सावकाश, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. उजवा हात पाठीमागे न्या, डावा हात डोक्यावरून उजवीकडे झुकायचे. सावकाश इनहेल, वरती यायचंय. एक्झेल, कमरेतून खाली जा, उजवा घोटा पकडा. सावकाश इनहेल, अप, उजवा हात पाठीमागे, डावा हात वर, उजवीकडे झुकायचे. आता पायांमध्ये भरपूर अंतर घ्या. पायांमध्ये जेवढं जास्त अंतर घेता येईल तेवढं जास्त अंतर घ्यायचंय. उजवीकडे झुकायचंय. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत आणायचे. उजवा गोटा पकडायचा. एक्झेल अँड डाऊन. इनहेल अँड अप. उजवीकडे झुका. एक्झेल and down. Inhale, up. Exhale, hold your right ankle. Inhale, up. अजून जा खाली, धरून ठेवायचं. आता 1 2 3 4. डोंट ड्रॉप डाऊन इन फ्रंट. समोर झुकायचं नाहीये, साईडला वाकायचंय. 5 6 7 8 9 10. सावकाश खाली आणा. उजवा हात वरती न्यायचा. आता इनहेल, सावकाश उजवीकडे वाका. उजवा हात वर, डावीकडे वाकायचंय. सॉरी. श्वास सोडत डावा गोटा पकडायचा. पुन्हा एकदा श्वास घेत डावा हात पाठीमागे, उजवा हात डोक्यावरून डावीकडे न्यायचाय, डावीकडे झुकायचंय. श्वास सोडत कमरेतून खाली जायचंय, डावा गोटा पकडायचा. पुन्हा श्वास घेत वर या, डावीकडे झुका. श्वास सोडत कमरेतून खाली वाका, घोटा पकडा. श्वास घेत वर या, डावीकडे न्यायचंय, उजवा हात डावीकडे झुकायचंय. श्वास सोडत डावा घोटा पकडा. पुन्हा धरून ठेवायचे. आता डावीकडे झुकायचंय. 1 2 3 4 5. कमॉन. 6 7 8 9 10. सरळ व्हायचंय. श्वास सोडत डावा गोटा पकडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत कमरेतून सरळ व्हा. त्रिकोणासन करणार आहोत. आता अर्धा मिनिट आपण आता हे आसन धरणार आहोत. 30 काउंट करणारे मी. प्रयत्न करायचा सगळ्यांनी धरून ठेवण्याचा. उजव्या पायाची बोटं उजवीकडे न्यायची आहेत. सावकाश.
उजवीकडे जायचंय, उजवीकडे झुकायचंय. उजवा हात उजव्या पायाच्या मागे नेऊन टेकवायचा आहे, पुढे नाही, मागे नेऊन टेकवायचा आहे. ज्यांना जमत नाहीये प्रयत्न करा, गुडघा पकडा, पण समोर झुकू नका. साईडना झुकायचंय. जिथपर्यंत तुम्हाला धरता येईल तिथपर्यंत धरायचंय. सावकाश खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, खाली जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. उजवा हात उजव्या पायाच्या पलीकडे नेऊन टेकवा. डावा हात वर उचला आणि उजवीकडे न्या. धरून ठेवायचं. सुरू. टायमिंग सुरू केलंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश सावकाश सोडायचे आसन. धक्का किंवा हिसका द्यायचा नाहीये. डावा हात जागेवर, कमरेतून सरळ व्हायचंय. उजव्या पायाची बोटं वळवून घ्यायची. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. आता श्वासाकडे लक्ष द्या. डाव्या पायाची बोटं डाव्या दिशेला न्या. इनहेल, हात खांद्याच्या सरळ रेषेत. एक्झेल, कमरेतून खाली जा. डावा हाताचा तळवा डाव्या पायाच्या पाठीमागे नेऊन टेकवा. उजवा हात डोक्यावरून डावीकडे धरून ठेवायचंय. काउंटिंग 1 2 3 4 5 6. साईड वॉल बघायची आहे. 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8. व्हेरी गुड. 10 1 2 3 4 5. लास्ट 5 7 8 9 10. सावकाश हात जागेवर वरचा. कमरेतून श्वास घेत सरळ व्हायचंय. डाव्या पायाची बोटं समोर वळवून द्यायची. सावकाश पाय जवळ घ्यायचे. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. वृक्षासन प्रकारे करून घ्या. ताण घालवून टाका. टाचा वरती उचला. हाताची नमस्कार स्थिती. समोरच्या बिंदूवर लक्ष केंद्रित करा. आलेला ताण घालवून टाका. श्वास सोडत सावकाश हात खाली आणा. दोन्ही पायांमध्ये पुन्हा अंतर घ्यायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे. उजवा गुडघा वाकवायचा आहे. डावा हात वर न्या. उजवा कोपर उजव्या मांडीवर टेकून द्यायचंय. उजव्या हाताचा तळवा छताच्या दिशेने धरून ठेवायचंय. ताणून द्या वरती. डावा हात वरती ताणून द्या. डावा पाय सरळ. एक ताठ तिरकी रेषा झाली पाहिजे शरीराची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात पाठीमागे न्या. पायांची स्थिती तीच. उजवा हात डावीकडे न्यायचा आहे. डोक्यावरून डावीकडे झुकायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघा सरळ उजव्या पायाचा. डाव्या पायाचा गुडघा वाकवायचा आहे. डावा कोपर डाव्या मांडीवर. डाव्या हाताचा तळवा छताच्या दिशेने. उजवा हात डोक्यावरून. त्या तिरकी रेषा. 1 खेचून घ्या वरती. वरती खेचा हात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावीकडे झुकायचंय. पायांची स्थिती तीच ठेवायची आहे. 1 2 3. जा अजून खाली. 4 5 6 7 8 9 10. श्वास घेत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. श्वास सोडत खाली जायचंय. समोर झुकायचंय. समोर बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
कमरेतून श्वास घेत सरळ व्हायचंय. दोन्ही हात ओपन युअर चेस्ट, स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड. दोन्ही हात बाजूने मागे न्यायचे, मान ताणून द्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश. उजवा गुडघा वाकवायचा आता किंचित. ज्यांना जेवढं खाली जाता येईल तेवढं खाली जायचंय. ज्यांना पूर्ण खाली जाते ते त्यांनी खाली जायचं. पूर्ण जायचंय खाली. जमिनीचा आधार घ्या. चवड्यावर जायचं उजव्या. धरून ठेवायचे. दोन्ही हात समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात उजवीकडे टेकवायचा. डावा हात डोक्यावरून उजवीकडे झुकायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात समोर टेकवा. सरळ व्हायचं. कमरेतून गुडघा सरळ करायचा उजवा. कमरेतून वाकलेलंच. सावकाश कमरेतून सरळ व्हा. इनहेल अप. दोन्ही हात दंड मागे ताणून द्या. मान ताणून द्या. ओपन युअर चेस्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक्झेल. हात खाली टेकवायचे. डावा गुडघा वाकवायचा आहे. चवड्यावर जायचं डाव्या. दोन्ही हात समोर टेकून द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात डावीकडे टेकवा. उजवा हात डोक्यावरून. चवडे टेकलेले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात पुन्हा जमिनीवर टेकवा समोर. कमरेतून सरळ गुडघा सरळ करा. कमरेतून खाली वाकलेलं. समोर समोर झुकायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इनहेल. दोन्ही हात वरती आणा. खांद्याच्या सरळ रेषेत. मान ताणून द्या. धरून ठेवा. 1 संत श्वसन चालू द्यायचं. 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पाय जवळ घ्यायचेत. दोन्ही पाय जवळ घ्यायचेत. शोल्डर डिस्टन्स बिटवीन युअर लेग्स. सावकाश. श्वास घेत दोन्ही हात वर आणा. श्वास सोडत गुडघ्यांमध्ये वाकायचंय. दोन्ही हात समोर नेऊन टेकवायचेत. धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघे टेकवायचे. गुडघे टेकवायचे. सावकाश. गुडघे टेकवा. दोन्ही हात समोर न्या. समोर न्या. ताणून द्या. खाली जायचंय. छाती टेकवायची. 1 2. अजून तंड ताणून द्या. द्या ताणून. गिव अ पल्स. दोन्ही हातांनी दंडन पाठ खाली दाबून द्यायची आहे. गिव अ पल्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जवळ आणा हात. मार्जनासन करायचंय. स्लाइटली बेंड युअर एल्बो. गिव अ कर्वेचर टू युअर बॅक. मान ताणून द्या. 1 2 3 4 5 6 7. मान ताणून द्या. पूर्ण पाठ खाली दाबा. खाली दाबा पाठ. खाली लोअर ॲब्डोमेन वर ताण आला पाहिजे. ताण येऊ द्या लोअर ॲब्डोमेन वर. म्हणजे तुम्ही पूर्णपणे 100% देऊन करता आहात. आता उचला पाठ. मेक अ हंज. पाठ उचला. काव पोझिशन. कॅमल पोझिशन.
हनुवटी कंठ कुपामध्ये टेकवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा एकदा मार्जरासन. 1 2 3 4 5 6. पाठ दाबा. 7 8 9 10. उचला पाठ. 1 2. हनुवटी कंठ कुपामध्ये टेकवा. कोपर सरळ. 3 4 5 6 7 8 9 10. समोर बघायचं. उजवा पाय समोर नेऊन टेकवायचा आहे, दोन्ही हातांच्या मध्यभागी. उजवा पाय समोर नेऊन टेकवा. सावकाश. दोन्ही हात मागे आणायचे. डावा गुडघा मागे जागेवर टेकलेला. समोरच्या पायाची टाच टेकवायची. वरती उचलायचा पाय. 1 2 3 4. उचला टाच. 5 6 7 8 9 10. दोन्ही हात पुन्हा पावलाजवळ टेकून द्या. उजवा पाय मागे न्या. वरती न्या. रेज युअर लेग अप. धरून ठेवा. वरती टॅप ॲट द रूफ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उजवा पाय उजवी मांडी वरती उचललेली गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. रिव्हर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा डॉग पोझिशन मधून डावा पाय पुढे आणा. डावा पाय पुढे आणि मग गुडघा सरळ करून घ्यायचा डाव्या पायाचा. दोन्ही हातांचे बोट गुडघ्याच्या बाजूने टेकलेले, कमरेतून वाकलेले आहे मी थोडीशी. टाच वरती उचलायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा हात समोर नेऊन टेकवा. पाय मागे न्या. टॅप ॲट द रूफ. 1 2. गुडघ्यामध्ये पाय वाकलेला. वरती न्यायचा पाय. लोअर ॲब्डोमेन वर ताणायला पाहिजे. 3 4 5 6 7 8 9 10. मांडीर गोल फिरवायची आहे. गुडघा गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. रिव्हर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चाइल्ड पोझिशन मध्ये जा. शशांकासन. नॉर्मलाइज अ ब्रेथ. संत श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. संत श्वसन चालू द्यायचं आहे. वाढलेली श्वासाची गती कमी करायची आहे. डॉग पोझिशन मध्ये यायचंय. उजवा पाय दोन्ही पायांच्या बाजूला न्यायचा आहे. दोन्ही हातांचे उजवा पाय समोर न्यायचा आहे. दोन्ही हातांच्या तळव्याच्या बाजूला टेकवायचे. दोन्ही हातांचे तळवे उजव्या पायाच्या बाजूला. डावा गुडघा वरती उचलून घ्या. भरपूर डावा पाय मागे ताणून द्या. धरून ठेवा. उजवा हात वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मागच्या पायाचा गुडघा टेकून घ्यायचा. कमरेतून सरळ व्हायचंय. उजवा पायाचा गुडघा 90 अंशाच्या कोनामध्ये वाकलेला. डावा कोपर उजव्या गुडघ्याच्या पलीकडे नेऊन अडकवा. मागची भिंत बघायची. उजवा हात पाठीमागून लपेटून घ्या. 1 2
3 4 5 6 7 8 9 10. सावकाश. या स्थितीमध्ये दोन्ही हाताचे तळवे समोर टेकून द्यायचे. उजवी मांडी, उजवा गुडघा आडवा करून द्यायचा आहे. उजवा गुडघा आडवा करून द्यायचा आहे. गुडघा समोर येणार आहे. टाच बरोबर तुमच्या शरीराच्या जवळ राहील. मागचा पाय भरपूर मागे ताणून द्या. ओपन युअर चेस्ट. दोन्ही हात मागे नेऊन, दोन्ही हातांचे तळवे मागे नेऊन टेकवा. ओपन युअर चेस्ट. स्ट्रेच युअर नेक. 1 2 3 4 5. दोन्ही हात मागे तुम्हाला गुंतवता येत असेल तर मागे गुंतवून द्या. दोन्ही हातांची बोटं मान ताणून द्या. ओपन युअर चेस्ट. 3 4 5 6 7 8 9 10. आहे त्या स्थितीमध्ये मागच्या पायाचा गुडघा वाकवा. डाव्या पायाचा गुडघा मागे आहे, वाकवायचा आहे, धरून ठेवायचं. 1 धरून ठेवा. 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हातांनी धरायचं आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खाली झुकायचंय. पोट दाबलं जाणं अपेक्षित आहे मांडीवर. 1 2 जा खाली. अजून 3 4 कपाळ टेकवा. 5 6 7 8 9 10. सावकाश हात सोडवायचा आहे, पाय सोडवायचा आहे. कंबर वरती उचलून घ्यायची आहे. उजवा पाय सावकाश मागे न्यायचा आहे. डॉग पोझिशन मध्ये घ्यायचं. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. डावा पाय समोर न्या. दोन्ही हातांचे तळवे तळव्यांच्या बाजूला डावा पाय नेऊन टेकवा. उजवा गुडघा उचलून घ्या. उजवा पाय जास्तीत जास्त मागे ताणून द्या. धरून ठेवा. आणि आता डावा हात वरती उचला. 1 2 3 4 5 6 7 8. धरून ठेवायचं आहे. 9 10. मागच्या पायाचा गुडघा टेकवायचा. कमरेतून सरळ व्हायचंय. उजवा कोपर डाव्या गुडघ्याच्या पलीकडे आणून टेकवा. मागची भिंत बघा. जेवढं तुम्ही ट्विस्ट व्हाल तुम्हाला गुडघा कोपर अडकवायला वेळ लागणार नाही. मागची पूर्ण भिंत बघायची आणि मग कोपर अडकवायचा. दोन्ही हात पाठीमागून लपेटून घ्यायचे. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9. धरून ठेवा. 10. सावकाश. समोर दोन्ही हात आणून टेकवायचे. समोरच्या पायाचा मांडी आडवी करायची आहे. मागचा पाय भरपूर मागे ताणून द्या. गुडघा समोर येणार आहे डाव्या पायाचा. दोन्ही हात मागे न्यायचे. ताणून द्या. इंटरलॉक युअर फिंगर्स. ओपन युअर चेस्ट. स्ट्रेच युअर शोल्डर बिहाइंड. होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मागच्या पायाचा गुडघा वाकवायचा आहे. धरून ठेवायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पाय मागच्या पायाचा गुडघा पकडायचा आहे. धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हातांनी पकडायचं. आता वजन बरोबर तुमचं शिफ्ट झालं पाहिजे. वजन बरोबर शिफ्ट करा. दोन्ही हातांनी मागच्या पायाचा गोटा पकडा. बैठका टेकवून घ्या. मागच्या पायाचा घोटा पकडा. होल्ड. 1 2 ओपन युअर चेस्ट. 3 4 खाली जा. पोट दाबा. 5 6 7 कपाळ टेकवा. 8 9 10. धरून ठेवा.
सावकाश वर या. कोणताही धक्का किंवा हिसका न देता मागचा पाय सोडवायचा आहे. दोन्ही हात गुडघ्याजवळ आणून टेकवायचे. गुडघा वरती उचलायचा आहे, कंबर वरती उचलायची आहे, पाय मागे न्यायचा आहे, डॉग पोझिशन मध्ये यायचं. स्थिर राहायचंय. संत श्वसन चालू द्या. उजवा हात सरळ समोर न्या. उजवा हात वर न्यायचा आहे. डावा हात उचलून उजव्या हाताच्या खालून पलीकडे न्यायचा आहे. धरून ठेवा. हनुवटी टेकवा. 1 2. डावा खांदा टेकला जाणार आहे. उजवा दंड ताणायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश वरती उठायचं आहे आणि मग डावा हात बाहेर काढून घ्यायचा आहे. आता डावा हात सरळ करा समोर. उजवा हात वरती उचलून डाव्या हाताच्या खालून पलीकडे न्यायचा आहे. उजवा खांदा टेकून द्यायचा आहे. डावा हात जास्तीत जास्त ताणून द्यायचा आहे. हनुवटी टेकवा. 1 2 3 4. उजवा खांदा टेकलेला आहे. डावा हात समोर ताणून द्यायचा आहे. 5 6 7 8 9 10. हात समोरचा जवळ आणा. खांदे वरती उचला. डॉग पोझिशन मध्ये या. चाइल्ड पोझिशन मध्ये जा. शशांकासन. रेस्ट फॉर व्हाईल. सावकाश वर या. दोन्ही पाय मागे अडकवून घ्यायचे. दोन्ही पाय मागे एकमेकात अडकवून घ्यायचे. घोटा. हातांची बोटं टेकवायची आहेत. सावकाश उठून समोर आणायची बैठक आणि समोर पाय आणायचे. जेवढं जमेल तेवढा करायचा प्रयत्न करा. दोन्ही हात पाठीमागे नेऊन टेकवायचे. दोन्ही हात पाठीमागे नेऊन टेकवा. उजवा गुडघा वाकलेला. डावा पाय सरळ. डाव्या पायाची बोटं समोर ताणून द्यायची. बैठका वरती उचलायच्या. वरती रेटून द्यायची. कंबर मान ताणून द्यायची. 1 2 3 4. वरती उचला. कंबर वरती रेटून द्या. 5 6 7 8 9 10. सावकाश खाली या. दुसऱ्या बाजूने डावा गुडघा फोल्ड करून घ्या. डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करून घ्या. उजव्या पायाची बोटं समोर ताणून द्या. दोन्ही हात मागे टेकलेले. दोन्ही हातांचे तळवे मागे टेकून घ्या. बोटं समोरच्या दिशेने. कोपर सरळ. बैठका उचला. कंबर वरती रेटून द्या. पायाची बोटं उजव्या पायाची बोटं समोर ताणून द्या. मान ताणून द्या. नजर छताकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली या. उजवा गुडघा पकडून घ्यायचा आहे. 1 2 3. डावा गुडघा पकडलेला आहे मी. 1 2 3 4 5 6 7 8. लोअर बॅक स्ट्रेट हवी. धरून ठेवा 2 मिनिटं. बैठका किंचित उचलून घ्या. एकदा डावी एकदा उजवी. आता पूर्णपणे बैठकांवर बसायचंय. समोर झुकायचंय. श्वास घेत दोन्ही हात वर न्या. समोर जा. 1. उजव्या पायाची बोटं पकडा. 2 3 4 5 6 7 8. जा खाली अजून. 9 10. धरून ठेवा. डावा पाय मी गुडघ्यात फोल्ड केलेला आहे. डावा हाताचा तळवा मी डाव्या पायाच्या बाजूला नेऊन टेकवला. कमरेतून सरळ व्हायचे. सावकाश. उजव्या हाताने डाव्या पायाची बोटं पकडायची आहेत. डावा हात डाव्या पायाच्या पलीकडे नेऊन टेकवायचा आहे. उजव्या हाताने पायाची बोटं पकडायची आहे आणि वरती न्यायचं आहे. पाय धरून ठेवायचं. 1 2 3 4 5
6 7 8 9 10. पुन्हा पाय जागेवर आणा. दुसऱ्या बाजूने करूया. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करा. कमरेतून सरळ व्हायचंय. लोअर बॅक सरळ करा. धरून ठेवा गुडघा उजवा. पोट दाबलं जाणं अपेक्षित आहे. 1 2 3 4 5. बैठका उचलून घ्या. थोड्याशा हालचाल करून घ्या बैठकांची. आणि मग श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत समोर झुकायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डाव्या हाताने उजव्या पायाची बोटं पकडा. पाय वरती उचलून घ्या. उजवा हात उजव्या पायाच्या बाजूला नेऊन टेकवा. पाय वरती उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश. पाय सावकाश खाली आणायचा आणि पायाची बोटं सोडवायची आहेत. दोन्ही पाय सरळ करायचे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर आणा. लोअर बॅक स्ट्रेट हवी. लोअर बॅक स्ट्रेट. ओपन युअर चेस्ट. दंड ताणून द्या. धरून ठेवा. बैठका उचला. किंचित बैठका उचला. एकदा डावी एकदा उजवी. डावी एकदा उजवी. आता स्थिर रहा. श्वास सोडत सावकाश खाली जा. कमरेतून किंचित खाली जायचंय फक्त. इथं धरून ठेवायचे. आता गुडघ्यांमध्ये पाय वाकवायचे. गुडघ्यांमध्ये पाय वाकवा. छाती पुढे न्यायची आहे. दोन्ही हातांचे तळवे मांड्यांच्या बाजूला आणून टेकवा. छाती पुढे न्या. 1 2 3 4 5. लोअर बॅक स्ट्रेट. 6. गुडघे खाली किंचित खाली न्या. 7 8 9 10. धरून ठेवा आणि सावकाश सरळ व्हा. पुन्हा श्वास घेत दोन्ही हात वरती आणा. दोन्ही गुडघे सरळ. दोन्ही पाय सरळ. स्ट्रेच अप. दोन्ही दंड ताणून द्या वरती. पाठीचा मणका वरती ताणून द्या. लेंथन युअर स्पाइन. किंचित गुडघ्यांमध्ये पाय फोल्ड करा. गुडघ्यांमध्ये पाय वाकवायचे. कमरेतून समोर जायचं. छाती पुढे न्यायची आहे. दोन्ही हात समोर नेऊन टेकवा. फक्त हातांची बोटं समोर नेऊन टेकवा. छाती पुढे न्या. डोकं उचललेलंच असणार आहे. मांड्यांवर पोट टेकून द्यायचंय. धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हातांनी बोटांची कात्री करायची आहे. अंगठा पकडायचा दोन्ही पायांचा. लोअर बॅक स्ट्रेट करा. पोट दाबून द्या मांड्यांवर. गुडघ्यांमध्ये पाय फोल्ड केलेले, त्याच्यामुळे सगळ्यांना धरता येणार आहेत पायांची बोटं. धरून ठेवा. ओपन युअर चेस्ट. समोर बघा. 1 2 3 4 5. आता डावा गुडघा सरळ करा. उजवा पाय वरती उचलून घ्या. धरून ठेवा. गुडघ्यामध्ये पाय फोल्ड केलेला आहे. लोअर बॅक स्ट्रेट. 1 2. लोअर बॅक स्ट्रेट. गुडघा बरोबर 90 अंशाच्या कोनामध्ये बेंड केलेला आहे, वाकलेला आहे. पोट दाबलं जाणार आहे. लोअर बॅक स्ट्रेट. 1 2 3 4 5. आता गुडघा सरळ करा. उजव्या पायाचा गुडघा सरळ करा. लोअर बॅक स्ट्रेट ठेवा. मागची लोअर बॅक जो आहे तो सरळ ठेवायचा प्रयत्न करा. उजव्या हाताने उजव्या पायाची बोटं पकडा. डावा हात बैठकीच्या जवळ टेकून घ्या. धरून ठेवा. सावकाश हा पाय खाली आणि आता दुसऱ्या बाजूने डावा गुडघ्यामध्ये पाय फोल्ड करायचा आहे. डाव्या हाताने डाव्या पायाची बोटं पकडायची आहेत. गुडघा 90 अंशाच्या कोनामध्ये. डावा पाय वरती उचलून घ्या. गुडघा 90 अंशाच्या कोनामध्ये. धरून ठेवा. लोअर बॅक स्ट्रेट. 1 2 3
4 5 6 7 8 9 10 धरून ठेवा. आता गुडघा सरळ करा. लोअर बॅक स्ट्रेट ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश पायाचं तळवा जमिनीवर आणून टेकवा. दोन्ही डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड केलेला आहे. उजवा हात आणि डावा हात डाव्या पायाच्या पलीकडे आणून टेकवलाय मी. धरून ठेवा. मागची भिंत बघा. 1 2 3 4 5. उजवा पाय सरळ आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये फोल्ड केलेला आहे. उजव्या हाताने मी उजव्या पायाचं बोट पकडणार आहे, परंतु हाताच्या गुडघ्याच्या पलीकडून पकडायचंय. सावकाश डाव्या हाताने रेटा द्यायचा. बैठक वरती उचलून घ्यायची. 1 2 3 4. सगळ्यांना जमणार आहे. चला करायचंय. प्रयत्न करा. 5 6 7 8 9 10. बैठका खाली टेकवा. सावकाश पायाचं बोट सोडवायचंय. पाय जागेवर, हात जागेवर. उजवा गुडघा पायामध्ये फोल्ड करा. दोन्ही हात उजव्या गुडघ्याच्या पलीकडे नेऊन टेकवा. डाव्या हाताने डाव्या पायाचं बोट पकडायचंय. उजवा हात बैठकीच्या शेजारी. बैठक वरती उचलायची. रेटा द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश बैठका टेकवा. बोट सोडायचंय. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे. दोन्ही पायांची बोटं समोर ताणून द्या. दोन्ही हातांचे तळवे बैठकांच्या बाजूला मागे नेऊन टेकवा. कोपर सरळ. बैठकावरती उचला. कंबर वरती रेटून द्या. प्लँक, रिव्हर्स प्लँक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश खाली आहे. गुडघे फोल्ड करायचे. बैठका समोर न्यायच्या. कोपर टेकवायचे. कोपर टेकवा. मान ताणून द्या. मान ताणून द्यायची आहे. धरून ठेवायचंय. ओपन युअर चेस्ट. धरून ठेवा. आता सावकाश पाठ टेकवा. डोकं टेकवा. कोपर टेकवल्यानंतर दोन्ही पाय सरळ करून घ्या. आधी पायांची मांडी घालून घ्या किंवा पद्मासन. उठून बसायचं. एकदा पद्मासन घालून घ्या. ज्यांना पद्मासन झोपून घालता येत नसेल त्यांनी आधी पद्मासन घालून घ्यायचंय आणि मग झोपायचंय, किंवा साधी मांडी घाला आणि झोपायचंय. पाठीवर जायचंय. कोपर टेकवा. पाठीवर जा. झोपून ज्यांना घालता येतं पद्मासन त्यांनी झोपून पण घालायचंय. ज्यांना येत नाही त्यांना मी बसून घालण्यासाठी दाखवलंय. आता कोपर टेकवा. छाती उचला. मान ताणून द्या. टाळू टेकवा. धरून ठेवा. मत्स्यासन. 1 2 3 4 5. थायरॉइड ग्रंथीचं काम सुधारतं याच्यामुळे. तिथला हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांना खूप महत्त्वाचं आसन आहे हे. आणि हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते या आसनामुळे. सावकाश डोकं उचला. खांदे उचला. छाती उचला. आता पाठ पूर्ण टेकून द्या आणि पायांची घडी सोडवा. दोन्ही पायांची घडी सोडवा. टाचा जवळ आणून टेकवा. गुडघ्यांमध्ये पाय फोल्ड केलेले. पूर्ण लोअर बॅक टेकून द्या जमिनीला. पूर्ण पाठ जमिनीला टेकवा. पाठीमध्ये आणि जमिनीमध्ये जो गॅप निर्माण होतो तो घालवा. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. पुढचं आसन सावकाश करणार आहोत आपण. बऱ्याच वेळा आपण सेतुबंधासन रोजच्या योगाभ्यासामध्ये आपण करतोच आहोत. पुढचं करणार आहे आपण त्याच्यामध्ये. सावकाश कंबर वरती उचलायची आहे.
वरती रेटून द्यायची आहे. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत ते जवळ आणायचे आहेत. बैठकांच्या खाली बोटं एकमेकात गुंतवून द्यायची आहे. वरती रेटून द्या कंबर. दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंतवून द्या आणि बैठकांच्या खाली दोन्ही हात येणार आहेत. वरती उचला कंबर. अजून वरती उचला. खांदे खाली रेटून द्या. आता सावकाश दोन्ही हातांचे तळवे बैठकांवर टेकवा. बैठका उचलून घ्या बैठका आणि धरून ठेवा. 1 2 धरायचंय. बघा किती तुम्हाला वरती उचलता येते बघा. दोन्ही हातांच्या तळव्याने बैठकांना आधार द्यायचा आहे. वरती उचलायची कंबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश दोन्ही हातांचा आधार काढायचा आहे. दोन्ही हात सरळ खाली न्यायचे आहेत. पूर्ण पाठ टेकून द्या जमिनीला. बैठका टेकवा. गुडघे वरती उचला. पूर्ण लोअर बॅक जमिनीला टेकून द्या. टेलबोन पण खाली जमिनीला टेकलेला असू द्या. उचलू नका. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ. पूर्ण पाठ जमिनीला टेकून घ्या. थोडीशी हालचाल करून दोन्ही हातांनी गुडघ्यांना घट्ट मिठी मारायची आहे. डोकं उचलायचं नाहीये. खांदे उचलायचे नाहीयेत. पोटावर दोन्ही हातांनी दोन्ही गुडघ्यांची घडी दाबून द्यायची आहे. पूर्ण पाठ जमिनीला टेकलेली असू द्या. रिलॅक्स. नॉर्मलाइज युअर ब्रेथ. पवन मुक्तासन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात शरीराच्या जवळ सरळ. दोन्ही पाय 90 अंशाच्या कोणामध्ये सरळ. धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हलासन करणार आहोत आपण आज. डायरेक्ट सर्वांगासन करणार नाही आहोत. हलासन करणार आहोत. सावकाश श्वास घेत. आपण पाय 90 अंशाच्या कोणामध्ये ऑलरेडी आहे. आता श्वास घ्या. श्वास सोडत बैठकावरती उचला आणि पाय डोक्याकडे न्या. दोन्ही हातांनी कमरेला आधार देऊन वरती उचलून घ्या आणि डोक्याकडे पाय न्या. पायाची बोट डोक्याच्या पलीकडे वरती नेऊन टेकवता येत आहेत का बघा. प्रयत्न करा. धरून ठेवा. 1 2 3 4 5. हलासन. थायरॉइड ग्रंथीवर दाब येणारी आता या ठिकाणी. मत्स्यासनामध्ये थायरॉइड ग्रंथीवर ताण आला होता. पीळ ताण दाब ह्या माध्यमातून योगाभ्यास केला जातो. हलासन जेवढं धरता येईल तेवढा वेळ धरायचंय आणि सावकाश श्वास घेत पाय वरती उचलून घ्या. आधी फक्त श्वास सोडत पाठ टेकवा. पाय 90 अंशाच्या कोणामध्ये. आता श्वास घ्या. श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश खाली आणा. शवासन करणार आहोत. आलेला ताण घालवून टाकायचा आहे. प्राणायामाकरता तयार व्हायचंय. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. दोन्ही हात शरीरापासून किंचित दूर. मान सोयीस्कररित्या कलती करून घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. पायांची बोटं बाहेरच्या दिशेने. टाचा आतल्या दिशेने. हातांची बोटं छताच्या दिशेने. हातांची तळवे छताच्या दिशेने. बोटं आतून वळलेली. मान सोयीस्कररित्या कलती करून घ्यायची आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचे. संथ श्वसन चालू द्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची आहे. आजच्या योगाभ्यासामध्ये जो काही ताण आलेला आहे शरीरावर तो घालवून टाकायचा आहे. स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. सूचनांकडे लक्ष द्यायचंय. स्नायू ढिले सोडा. ताण घालवून टाका. शिथिलता आणा. पायाची बोट घोटा गुडघा इथे मनाने जा. इथले स्नायू ढिले सोडा.
ताण घालवून टाका शिथिल ताण. पोटऱ्यांचे स्नायू ढिले सोडा, मांड्यांचे स्नायू ढिले सोडा. तिथे मनाने जाऊन तिथला ताण घालवून टाका शिथिल ताण. बैठकांचे स्नायू ढिले सोडा, कमरेचे स्नायू ढिले सोडा. मनाने तिथे जाऊन तिथला ताण घालवून टाका शिथिल ताण. पाठीचा प्रत्येक मणका जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिथे मनाने जाऊन तिथला ताण घालवून टाकायचा आहे शिथिल ताणायची. खांद्यांचे स्नायू ढिले सोडा, छोटीशी हालचाल करून घ्यायची खांद्यांची. तिथले स्नायू ढिले सोडायचे, ताण घालवून टाकायचा आहे शिथिल ताणायची. आता हाताची बोटं, मनगट, कोपर, दंड इथले स्नायू ढिले सोडा, ताण घालवून टाका शिथिल ताण. छातीचे स्नायू ढिले सोडा, पोटाचे स्नायू ढिले सोडा, ताण घालवून टाका शिथिल ताण. संथ श्वसन चालू द्यायचंय. वाढलेली श्वासाची गती कमी करायची आहे. संपूर्ण शरीर आता शिथिल झालेलं आहे. चेहऱ्यावर लक्ष केंद्रित करा. कपाळाचे स्नायू ढिले सोडा, भुवयांवरचा ताण घालवून टाका. दात एकमेकावर अलगद आणून टेकवायचे. आता तुम्हाला जबड्याचे गालाचे स्नायू ढिले सोडता येणार आहेत. जिभेवरही नकळत ताण आलेला असतो तो घालवून टाका. विबुळांवरचा ताण घालवून टाका. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. कपाळाचे स्नायू ढिले सोडा. आता मनामध्ये येणाऱ्या विचारांना दूर लोटून द्यायचंय. श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक मोठा श्वास घ्या, तितकाच मोठा श्वास सोडा. पुन्हा एकदा एक मोठा श्वास घ्या. येणाऱ्या थंड श्वासाची अनुभूती घ्या, तितकाच मोठा श्वास सोडा. जाणाऱ्या गरम श्वासाची अनुभूती घ्या. विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद, अगदी एका सेकंदात तो श्वास आतमध्ये जातो आणि गरम होऊन बाहेर पडतो. थंड श्वास आतमध्ये जातो, गरम होऊन बाहेर पडतो. याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आतमध्ये जाणारी हवा, जो श्वास आहे त्याचा थंडाव्याची अनुभूती घ्या. बाहेर जाणाऱ्या गरम श्वासाची अनुभूती घ्या. तेवढ्या एका सेकंदात तुमचा श्वास गरम होऊन बाहेर पडतो, याची अनुभूती घ्यायची आहे. आता संथ श्वसन चालू द्या. येणाऱ्या श्वासाबरोबर या विश्वातील चैतन्य शक्ती तुम्ही आतमध्ये सामावून घेतात अशी कल्पना करा. जाणाऱ्या श्वासाबरोबर ताण, आजार, काळजा दूर जात आहे अशी कल्पना करा. संथ श्वसन चालू द्या. श्वास घेतला की पोट वरती जाणारे, श्वास सोडला की पोट खाली जाणारे. श्वासामुळे होणाऱ्या या हालचालींवर लक्ष केंद्रित करा. संथ श्वसन चालू द्या. वाढलेली श्वासाची गती कमी करा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. स्वस्त.
पद्मासनामध्ये येऊन बसायचं आहे प्राणायामाकरता. प्राणायामाकरता तयार व्हायचंय. पद्मासन, हाताची ध्यान मुद्रा, ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद मिटून घ्या. संत श्वसन चालू द्या. आपण केलेला योगाभ्यास याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा, कोणता पण व्यायामाचा फायदा व्हावा म्हणून रिलॅक्सेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणताही व्यायाम केल्यानंतर रिलॅक्सेशन जरूर करा. पद्मासनामध्ये बसलेले आहे आपण. आज भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. भ्रामरी प्राणायामामध्ये कंठामधले किंवा आवाजाचा काही प्रॉब्लेम असेल तर भ्रामरी प्राणायामामुळे तो जातो. त्याचबरोबर संपूर्ण शरीरामध्ये त्यामुळे जे काही व्हायब्रेशन्स निर्माण होतात त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतो आणि कॉन्सन्ट्रेशनसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचं प्राणायाम आहे. करणार आहोत. अंगठा कानावरती, पहिली 3 बोटं करंगळी, अनामिका आणि मधलं बोट डोळ्यावर, पहिलं बोट कपाळावर. या पद्धतीने कान बंद केल्यानंतर आवाज येणार नाही आहेत. 11 आवर्तनं करायची आहेत. नाकाने श्वास घ्यायचा आहे, नाकाने श्वास सोडायचा आहे. फक्त श्वास सोडत असताना भ्रमरध्वनी करत श्वास सोडायचा आहे. मी करणार आहे, एकदा बघायचं आहे आणि मग सुरू करायचं आहे. श्वास घ्या. या पद्धतीने प्राणायाम करायचे. 4 अंकामध्ये श्वास घ्या, 8 अंकामध्ये श्वास सोडा. प्रत्येक ठिकाणी दीर्घ श्वसनाचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. जेवढा वेळ तुम्ही श्वास घेणार आहात त्याच्यापेक्षा डबल वेळ श्वास सोडायला लावा. सुरू करायचंय भ्रामरी प्राणायाम. श्वास घ्या, सुरू करा.
11 आवर्तनं झाली की थांबायचंय. प्रार्थनेसाठी तयार व्हायचंय. पतंजली ऋषींची प्रार्थना म्हणणार आहोत. स्पष्ट शुद्ध मोठ्या आवाजात प्रार्थना म्हणायची आहे. सुरू करा. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य न च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. सावकाश दोन्ही हातांचे तळवे डोळ्यावर आणून टेकवा. डोळ्यांची उघडझाप करून घ्या. बाहेरच्या प्रकाशाची जाणीव करून घ्या. दोन्ही हात बाजूला आणा. श्वास घेत शरणागत मुद्रा करणार आहोत. दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत आणा. श्वास सोडत कमरेतून खाली जा. या विश्वनियंत्रक शक्तीला शरण जाण्याची भावना मनामध्ये ठेवा. उद्याच्या योगाभ्यासासाठी प्रेरणा घ्या. श्वास घेत कमरेतून सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वरचा पाय सरळ करून घ्या. खालचा पाय सरळ करून घ्या. दोन्ही पायांची हालचाल करून घ्यायची आहे. डावा पाय जवळ घ्या. उजवा पाय जवळ घ्या. चवड्यावर येऊन दंड स्थितीत यायचं आहे. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नमस्कार स्थितीत आणा. टाचा वरती उचलून घ्या. जो काही थोडाफार ताण शिल्लक राहिला असेल तो वरच्या दिशेने घालवून टाका. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. वर्गविराम. तुम्हाला संपूर्ण दिवसाकरता भरपूर शुभेच्छा.